ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं शनिवारी संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमासाठी मंचावर मंत्री उदय सामंत, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी असल्यानं सर्वांनीच आपल्या मिश्किल शैलीत भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली। तिन्ही नेते वेगवेगळ्या पक्षाचे असूनही सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवत विनोदी शैलीत भाषण करून सर्वांना खळखळून हसवलं। मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात आल्यानंतर विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच कळत नाही असं सांगितलं। खरं तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच कळत नाही। सगळंच आपापसात ठरलेलं असतं। आपापसात ठरलेलं नसतं, आपलं ठरलं, आमचं ठरलेलं। त्याच्यामुळे आमच्यासारख्याची फार मोठी अडचण होती। हसन मुश्रीफ यांनी आपला भोळा भाबडा स्वभाव आहे असं सांगितलं। त्यावर आमदार सतेज पाटील यांनी भोळा भाबडा नावानं चित्रपट काढूया अशी मिश्किल टिप्पणी केली। पिक्चरचे मला फार आवडतं, तसा बंटी पाटील मी भोळा भाबडा असल्यामुळे आणि अशा रीतीनं आणि मला वाटतं आयुष्य वाटते जास्त खळखूळ असते, तर आम्हाला जे आयुष्य वाटलेलं आहे मामा तुमचं दादा कुटकेजवळ असं माझं मत आहे। अशोक सराफ यांनी देखील मी कसला कॉमेडियन, माझ्यापेक्षा जबरदस्त विनोदी यांना सुचतात असं सांगत सर्वांचं त्यांच्या खास विनोदी शैलीत कौतुक केलं। जी लढाई चालली होती इंटरेस्टिंग होती। इकडे जर हे असं बोलतात तर तिकडे काय बोलत प्रश्न पडतो मोठा, म्हणजे अचंबित व्हायला होतं। कसला मी कॉमेडियन हो? माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद यांना। कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री उदय सामंत यांनी आमदार सतेज पाटील यांचं कौतुक केलं। आम्ही तिन्ही नेते छत्रपती शाहू महाराज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपण्याचं काम करतोय असं सांगत अशोक सराफ यांनी आम्हाला पोहोचपावती दिली असल्याचं सांगितलं। राजकारण म्हणजे आम्ही एकामेकाचे दुश्मन नाही। मी जे सांगितलं की काही काळ माझे पालकमंत्री मुश्रीफ साहेब होते, तसं मी कॉलेजला असताना माझे मित्र बंटी साहेब होते। त्याच्यामुळं मैत्री सोडायची, वैयक्तिक संबंध सोडायचे आणि एकामेकाला जाऊन विनोदी बेल्ट बोलायचं ही काही लोकांची संस्कृती आहे, ती आमच्या तिघांची संस्कृती नाही। कदाचित मी कॉलेजला कोल्हापूरमध्ये होतो म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचा जो कोल्हापूरचा संस्कार आहे तो आम्ही पाळत असू, पण सगळंच राजकारण खालच्या पातळीवर जाऊन करायचं हे योग्य नाही आणि म्हणून जो कार्यक्रम आहे तसं वागलं पाहिजे। अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला यायचं आणि गंभीर काहीतरी बोलून जायचं, युती होणार नाही, युती होणार आहे, काय अर्थ आहे त्याला? त्याच्यामुळे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला त्याच पठडीतली भाषणं झाली पाहिजे म्हणून आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बोललो। त्याच्यामध्ये मला बंटी साहेबांनी कानात जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे। त्यांनी हे सांगितलं की उद्या अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार झाले पाहिजे। एक वेगळा राजकीय संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की राजकीय लोक देखील मिळून मिसळून राहतात। आता हल्ली तुम्ही बघितलंय सकाळी उठल्यापासून शिव्या घालायच्या, ही काय राजकीय संस्कृती नाही। म्हणून मी इथं उल्लेख केला की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा आम्हाला दिलाय सांस्कृतिक चळवळ जपण्याचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो आम्ही जपतोय आणि त्याची पोचपावती सर्टिफिकेट आम्हाला अशोक मामांनी दिलं।